देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मनमाड शहरातील नगरपालिकेच्या मागील नवसाच्या चांदीच्या गणपतीच्या मूर्तीची पहाटे 3 ते 4च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या चोरीत गणपतीच्या हातातील शस्त्र, चांदीचा उंदीर, ओम मूर्ती तसेच मूर्तीमागील छत्र असा सुमारे 2 किलो चांदीचा ऐवज लंपास करण्यात आला आहे। सदर संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली असून त्याच्या आधारे तपास सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच मनमाडचे पोलीस निरीक्षक, श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे तपास पथक तयार करून तपास वेगाने सुरू केला आहे। दरम्यान नगराध्यक्ष बबलूभाऊ पाटील यांनी चोरी झालेल्या चांदीच्या गणपतीच्या मूर्तीच्या ठिकाणी भेट देऊन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। मूर्तीची झालेली विटंबना दुरुस्त करण्याची जबाबदारी प्रसिद्ध सुवर्णकार राजाभाऊ सोनवणे यांच्याकडे देण्यात आली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टचे पदाधिकारी, नगराध्यक्ष तसेच आमदार यांची सोमवारी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत गणपतीच्या मूर्तीसाठी नवीन सुरक्षित जागेचा शोध घेऊन तेथे मंदिर उभारणी करण्याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे। या चोरीच्या घटनेमुळे मनमाड शहरात खळबळ उडाली असून नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे। पोलिसांकडून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे।